ज्या विषयावर टीका टिप्पणी हे करतात त्या विषयात त्यांची भूमिका त्यावेळेस काय होती, या सगळ्या विषयाकडे सुद्धा आपण नीट गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे. कारण त्यावेळेस वेगळी भूमिका मांडायची, नंतर वेगळी भूमिका मांडायची, आणि या भूमिका मांडल्यानंतर स्वतःच कसं योग्य आहे, स्वतःचाच कारभार कसा योग्य आहे, दुसरे कसे अयोग्य आहे, दुसरीकडे एक बोट दाखवणं फार सोपं असतं. पण तो अशा वेळेस स्वतःकडे 4 बोट आहे हे सारासार मला असं वाटतं हे सरकार विसरलेलं आहे. कारण ज्या घटना या राज्यामध्ये घडत आहेत, मागच्या आठवड्यात असेल, 15 दिवसात असेल, 1 महिन्यात असेल, 2 महिन्यात असेल, या जर बघितल्या तर सरकारचे डोळे बंद आहेत का, सरकारचे कान बंद झालेले आहेत का, सरकारचं तोंड शिवून टाकलेलं आहे का, अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आणि आमच्याही मनामध्ये सुस्पष्टपणे आहे. हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये, पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, मुंबईमध्ये घडल्या. पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं, संकेत नाव आहे त्याचं काय झालं, नाव आलं, नाव कुठे गेलं आता. नागपूरमध्ये घटना घडली होती, जे मंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, सभापती महोदय हा शर्ट आहे, इकडे वेगळा रंग आहे, डार्क इकडे असा रंग आहे, सभापती महोदय हा दुसरा शर्ट आहे, हा शर्ट बघा कसा खालीवर झालेला शर्ट आहे. हे असे गणवेश दिलेले सभापती महोदय. सभापती महोदय मी हे आपल्याकडे देऊ इच्छितो, मी द्यायला आणलेलं आहे त्यांना. तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. तर सभापती महोदय, मला माहिती पाहिजे आपल्याकडून की अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येऊन भाषण करत असताना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे का. विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आज आपल्या समोर असताना नुकतंच हे सरकार तसं पाहायला गेलं तर 23 नोव्हेंबरला आणि तसं पाहायला गेलं तर 5 डिसेंबरला अजूनही शपथविधी होऊन या सरकारला आपल्या मंत्र्यांना खाते देता आलेले नाही. 5 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, काय करू, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असेल, त्यानंतर प्रवीण दरेकरांना घेऊ, या सगळ्या विषयामध्ये खडसे साहेबांना विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं भूमिका मांडतोय. आणि सगळी भूमिका मांडत असताना मला असं वाटतं राज्याची परिस्थिती, सकाळी कोणीतरी सांगितलं की हे राज्य आता थांबणार नाही, पण तो राज्याची परिस्थिती जर बघितली, सरकार नवीन आलं असं म्हणता येणार नाही. सरकार मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून ऑलरेडी आहेच. आणि म्हणून मागच्या काळातली, या 2 महिन्यातली, मागच्या अधिवेशनानंतरची सगळी परिस्थिती बघितली राज्याची, तर राज्य कोणत्या क्षेत्रामध्ये राज्य पुढे गेलं, कोणत्या क्षेत्रामध्ये राज्यातील जनता समाधानी आहे, अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतोय. प्रामुख्याने आम्ही हा प्रस्ताव दिलेला असताना कायदा सुव्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, सिंचनाचा विषय असेल, या राज्याची उद्योगाची स्थिती असेल किंवा शिक्षणाची स्थिती असेल, असे वेगवेगळे मुद्दे
आपल्या समोर मांडलेले आहेत. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, काल उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना आमचं सरकार आल्यानंतर असं झालं आणि त्याच्या आधीचं सरकार असं होतं असं सातत्यानं वक्तव्य केलं. पण तो सोयीस्कररित्या हे विसरले की त्या मंत्रिमंडळात ते पण होते. त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये तेही सातत्यानं सहभागी होते. मग दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यात नाव घेता येईल. आणि मग जर सामुदायिक जबाबदारी आपण म्हणतो तर त्या मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी यांची होती का नव्हती? ज्या विषयावर टीका टिप्पणी हे करतात त्या विषयात त्यांची भूमिका त्यावेळेस काय होती? या सगळ्या विषयाकडे सुद्धा आपण नीट गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे. कारण त्यावेळेस वेगळी भूमिका मांडायची, नंतर वेगळी भूमिका मांडायची, आणि या भूमिका मांडल्यानंतर स्वतःच कसं योग्य आहे, स्वतःचाच कारभार कसा योग्य आहे, दुसरे कसे अयोग्य आहे, दुसरीकडे एक बोट दाखवणं फार सोपं असतं. पण तो अशा वेळेस स्वतःकडे 4 बोट आहे हे सारासार मला असं वाटतं हे सरकार विसरलेलं आहे. सभापती महोदय, सरकार फार दिवसाचं नाही म्हणून याच्यावर जास्त बोलावं न बोलावं ही स्थिती आहेच. पण तो आत्ताच्या घडीला ज्या काही घटना या महाराष्ट्रात होतात याच्या सरकार कशा पद्धतीनं भूमिका घेते, याच्या सरकारचा काही याला पाठिंबा आहे असा शब्द मी वापरणार नाही, पण तो सरकार अशा घटनेकडे डोळे झाकून गप्प बसतोय का हा माझा प्रश्न आहे. कारण ज्या घटना या राज्यामध्ये घडत आहेत, मागच्या आठवड्यात असेल, 15 दिवसात असेल, 1 महिन्यात असेल, 2 महिन्यात असेल, या जर बघितल्या तर सरकारचे डोळे बंद आहेत का? सरकारचे कान बंद झालेले आहेत का? सरकारचं तोंड शिवून टाकलेलं आहे का? अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या मनामध्ये सुस्पष्टपणे आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सरकार बोलत का नाही? सरकार काही कृती का करत नाही? गोड गोड आणि गोलमोल नक्की बोलतं सरकार, परंतु ठोस कृती सरकारच्या कोणत्याही वर्तनातून या सगळ्या स्थितीमध्ये दिसून येत नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, महाराष्ट्र पुढारलेलं राज्य आहे सगळ्या बाबतीत, आणि पुढारलेलं राज्य असताना या राज्याकडे देशातील वेगवेगळ्या भागातील जनतेचं, वेगवेगळ्या देशाच्या, आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्याची एक दृष्टी महाराष्ट्रासाठी, आपण जर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो तर ही आहे. परंतु सत्यता जर बघितली तर हे खरं आहे का खोटं आहे अशा प्रकारचा प्रश्न एक सर्वसामान्य माणसाच्या आणि जनतेच्या मनामध्ये सभापती महोदय निर्माण होतो. आज या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयाचा जर अभ्यास केला आपण, मग कायदा सुव्यवस्था गृह विभागाचा विषय असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, या सगळ्या विभागामध्ये मला वाटतं राज्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, व्यक्तिगत कुठे न जाता मी काही आकडेवारी गृह विभागाची आपल्या समोर मांडू इच्छितो. एनसीआरबीची जी आकडेवारी आहे, गुन्हेगारीमध्ये देशात उत्तर प्रदेश 1 नंबरवर आहे. दुर्दैवानं आपला महाराष्ट्र आता 2ऱ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2023 मध्ये महिलांच्या विरोधात सरासरी दररोज 126 गुन्हेची नोंद महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षात सभापती महोदय झालेली आहे. 2023 मध्ये एकूण 45,434 महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद या महाराष्ट्रात झालेली आहे. निश्चित महिलांना वेगवेगळ्या योजना हे राज्य देत आहे,
लाडकी बहीण सारखी योजना आली, चला ठीक आहे, या महिला समाधानी झाल्या, आपल्या बहिणी, काही हरकत नाही. परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस बहिणींना आपण काही मदत करतो त्यावेळेस या बहिणींच्या सुरक्षेची सुद्धा जबाबदारी या राज्याची सभापती महोदय असते. आज 2023 मध्ये 45,434 महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात आत्ताच्या घडीला सभापती महोदय 4थ्या स्थानावर आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठे आहे आणि हे सगळे मोठे सायबर गुन्हे असताना हा महाराष्ट्र आत्ताच्या घडीला सायबर गुन्ह्यामध्ये 4थ्या क्रमांकावर सभापती महोदय. सभापती महोदय, ज्या नागपूरमध्ये आपण आहोत, या नागपूरमध्ये परवाच्या दिवशी पूर्ण सरकार इथे सभापती महोदय. नागपूरचे आता मुख्यमंत्री या राज्याचे परवाच्या दिवशी 2 टोळ्यांच्या मध्ये गुंडांकडून एकमेकावर गोळीबार करण्यात आला. ही पहिली घटना नाही आहे. मी घटना याच्यासाठी सांगतो, अधोरेखित करतो की सगळी यंत्रणा, सगळं राज्य या नागपुरात होत असताना आज या ठिकाणी गोळीबाराच्या घटना सभापती महोदय करतात. सभापती महोदय हेच सरकार असताना मागच्या 12 ऑक्टोबरला या राज्याचं विधानसभा सदस्य म्हणून जे होते बाबा सिद्दीकी, आपल्या विधानसभेचे सदस्य होते सभापती महोदय, यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली सभापती महोदय 12 ऑक्टोबरला. आता बाबा सिद्दीकी सारख्या एका जबाबदार नेत्याची ही या राज्यात स्थिती होती सभापती महोदय. असं सांगितलं जातं, असं समोर आलं की 1-2 महिन्यापूर्वी ही हत्या करण्यासाठी रेकी केली गेली. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं यंत्रणा लावण्यात आली आणि मग ही हत्या करण्यात आली. सभापती महोदय, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक बातमी आली, शिवसेनेचे नेते संजय राऊत जे राज्यसभेचे सदस्य आहे यांच्या घराची सुद्धा रेकी करताना काही लोक आढळलेले आहेत. मला पूर्ण माहिती नाही, परंतु त्या लोकांना पकडलं. त्यांच्याजवळ 5 वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल, वेगवेगळे रेकॉर्डिंग्स, ही सगळी त्या ठिकाणी आढळलेली. आत्ताची थोड्या वेळापूर्वी 1-2 तासापूर्वीची घटना आहे सभापती महोदय. आपण अशा पद्धतीनं या घटना या राज्यात घडत असताना सभापती महोदय, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं घटना होतात, वाटतं कायदा सुव्यवस्थेची लक्तर टांगले जातात. सभापती महोदय, सभापती महोदय, पुण्यामध्ये एक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहे आंदेकर म्हणून, यांच्यावर गोळीबार झाला सभापती महोदय. आणि त्याच्यानंतर जेलमधील एक पठाण नावाचे अधिकारी आहे, यांनाच या गुंडांनी सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. जेलर जे पठाण म्हणून आहे पुण्यामध्ये, यांना मारण्याचा प्रयत्न या राज्यात होतोय सभापती महोदय. सभापती महोदय, अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक कायदा सुव्यवस्थेच्या, परंतु म्यानमार मधील रोहिंगे थेट पुण्यात येऊन स्थायिक झाले. सभापती महोदय, जे रोहिंग्यांना आपण विरोध केलेला आहे, पुण्यामध्ये हे येऊन स्थायिक होतात आणि आपली पोलीस यंत्रणा काय करते, अशा प्रकारची एक स्थिती या राज्याची आहे. आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहेत योगेश टिळेकर, यांच्या मामाचं अपहरण झालं सभापती महोदय. मामाचं अपहरण झालं सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा देह, मृतदेह घरी आलेला आहे. जर एका सदस्याचे मामा, जवळचे नातेवाईक, त्यांची जर या राज्यात अशी स्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाची स्थिती काय, अशा प्रकारचं विचारणा मी आपल्या मार्फत या सरकारला करू इच्छितो. सभापती महोदय, परभणीमध्ये घटना घडली. आज त्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं खालच्या सभागृहात निवेदन केलेलं आहे. मी या परभणीला जाऊन आलो सभापती महोदय. जी घटना घडली, संविधानाचा अपमान, प्रतिकृतीचा अपमान केला. अपमान केल्यानंतर जी घटना घटत असताना खऱ्या अर्थानं कलेक्टर आणि SP
यांनी जमावबंदी आदेश तिथं लावण्याची आवश्यकता होती, परंतु तशी खबरदारी घेतली नाही आणि परिणामी दुसऱ्या दिवसाचा प्रकार झाला. सभापती महोदय, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे. पोलिसांच्या मारहाणीमध्ये या राज्यामध्ये एक आंदोलन करणारा निरपराध विद्यार्थी याचा मृत्यू होतो. सभापती महोदय, आणि मला असं वाटतं हा मृत्यू जर कलेक्टर असेल, SP असेल, तर यांनी याच्याकडे जर लक्ष दिलं असतं या विषयाकडे, तर सभापती महोदय हा मृत्यू आपल्याला वाचवता आला असता. सभापती महोदय, बीडची घटना सगळ्यांसमोर आहे. सरकारने त्याच्यावर निवेदन केलं. त्याच्यामध्ये अजूनही मुख्य आरोपी अटकेत होत नाही. सभापती महोदय, जी मस्साजोगची केजची घटना घडलेली आहे, संतोष अण्णा देशमुख नावाच्या ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे. सभापती महोदय, सगळेच बोलतात, मला बोलताना डिस्टर्ब होत आहे. तो सगळ्यांना बोलायचं तर सभागृहाच्या बाहेर जा. शांतता बाळगा जरा. जे मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली. सभापती महोदय, या सरपंचांना अक्षरशः उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे. त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे. कशा पद्धतीनं मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे, मी आरोप जबाबदारीनं करतो. सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. अनेक घटना आहे. आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली. साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो. सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो. तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीनं सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे. मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याचे हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आपण अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं का? आमच्या संभाजीनगरमध्ये 2 वर्षात 75 खून झाले. सभापती महोदय, या शहरातील पुंडलिक नगर, जिन्सी, MIDC, सिडको परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मानलेला आहे. पोलीस आयुक्त योग्य ते पावलं उचलत नाही. पोलीस आयुक्त फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची झेलण्यामध्ये गुंतलेले आहेत. आपण या ठिकाणी 75 खून होत असताना पूर्णपणे लक्ष दिलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये. पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, मुंबईमध्ये घडल्या. पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं. संकेत नाव आहे त्याचं काय झालं? नाव आलं, नाव कुठे गेलं? आता नागपूरमध्ये घटना घडली होती. जे मंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्यांच्या मुलाचं नाव हिट अँड रन मध्ये होतं. नंतर काय झालं? बाकीच्यांचे मुलं अटक झाले. पुण्याचा मुलगा अटक झाला, मुंबईचा अटक झाला. पण नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एका मंत्र्याच्या मुलावर गुन्हाच दाखल झाला नाही. दुसरा माणूस बसवला गेला. जो न्याय पुण्याला लागला, जो न्याय मुंबईला लागला, तो न्याय या नागपूरच्या घटनेत सुद्धा लागला पाहिजे. मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवणं या राज्याला सभापती महोदय शोभादायक नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोळे या ठिकाणी सभापती महोदय काढले जातात, वाटतं त्याच्याकडं आज राज्याची जनता, मला असं वाटतं, एक हवालदिल झालेली आहे. सभापती महोदय, सत्ताधारी लोक या
गुन्हेगारांकडे मंत्री लोक सगळे दुर्लक्ष करत असताना या राज्यामध्ये अनेक आर्थिक घोटाळे होतात. सभापती महोदय, या राज्यामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, याच्यातल्या 35 सोसायट्या आज अवसाण्यात गेलेल्या आहे. सभापती महोदय, अवसाण्यात गेल्यानंतर काय काय झालं याचे एक एक किस्से, हे सगळे जर किस्से बघितले सभापती महोदय की या कोणाच्या संस्थात, याच्यामध्ये जवळपास 50,000 कोटी रुपये जनतेचे गुंतलेले आहेत. मलकापूर अर्बन बँक कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराची. सभापती महोदय, यांच्या प्रचाराला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आले. जी मलकापूर अर्बन बँकेमधून अनेक लोकांना फसवलं गेलं, अनेक लोकांच्या ठेवी गहाळ झालेल्या आहे, अनेक लोकांनी आंदोलन केले. फक्त मलकापूर विदर्भ किंवा अकोला जिल्ह्यापुरती नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बँक असताना या ठिकाणचे ठेवीदार आजही सभापती महोदय चिंतित आहे. आणि म्हणून ही मलकापूर अर्बन बँक ज्याचे अध्यक्ष आहेत ते आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार. सभापती महोदय, आणखी एक किस्सा मी आपल्याला सांगू इच्छितो. एक ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ज्याचे संचालक सुरेश कुटे म्हणून आहे. यांनी सुद्धा अशाच पद्धतीने या संस्थेमध्ये अशाच पद्धतीने मोठी फसवणूक झालेली. सभापती महोदय, पोलीस कशी मदत करतात त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. सभापती महोदय, या सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, यांचा पासपोर्ट जप्त झाला. हा पासपोर्ट जप्त झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये असला पाहिजे की तपास करणाऱ्या पीआयच्या घरी असला पाहिजे. या सुरेश कुटेंचा पासपोर्ट जप्त झाला. सभापती महोदय, ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठवाड्यामध्ये बीड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणची गुंतवणूक आहे. याचा पासपोर्ट पीआय खाडे म्हणून आहे. या खाडेंच्या घरी सापडला. तो कधी सापडला? अँटी करप्शनची धाड शिंदे साहेब, त्या खाडेंच्या घरी अँटी करप्शनची धाड सापडली, तर त्याच्यात पासपोर्ट, सुरेश कुटेंचा पासपोर्ट त्याच्या घरी होता. म्हणजे खरं तर पीआयने असा पासपोर्ट जप्त केल्यानंतर तो पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे, पण तो हा पासपोर्ट पीआय खाडे होते, यांच्या घरी हा पासपोर्ट होता. सभापती महोदय, आणि यांच्या घरी ज्यावेळेस धाड पडली एसीबीची, त्यानंतर हा पासपोर्ट त्यांच्या घरी सापडला. थोडक्यात परिस्थिती काय तुमच्या लक्षात आली असेल की तपास करणारा जो अधिकारी आहे तोच याच्यात सहभागी आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, अशीच एक संस्था आहे राजस्थान मल्टी, हिचे सुद्धा चंदूलाल बियानी नावाचे ग्रस्त आहे परळीचे. या संस्थेनं सुद्धा अशीच मोठी फसवणूक केली आहे. भागचंद हिराचंद राय सोनी क्रेडिट सोसायटी, याच्यामध्ये अशी फसवणूक झाली. सभापती महोदय, याच्यात आणखी सांगतो, एक याच्यात तपास करण्यासाठी भाग्यश्री 9% नावाच्या एक IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. भाग्यश्री 9% नाव आहे त्यांचं. सभापती महोदय, यांनी जो तपास केला तोच चुकीचा ठरवला गेला आणि त्यांच्यावरच दोषारोप दाखल केलेले. अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला या सगळ्या परिस्थितीमध्ये. सभापती महोदय, मी का सांगतोय तुम्हाला की कुंपणात शेत खाण्याचा प्रकार, हो, मी हे तुम्हाला का सांगतोय सभापती महोदय की कुंपणात शेत कसं खातं याचा हा प्रकार आपल्या समोर मी या निमित्त आलेला आहे. संभाजीनगरचे आदर्श पतसंस्थेचा सुद्धा असाच मोठा प्रकार आहे. अजूनही त्याच्यावर कोणती कारवाई गतीनं होत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, जर या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न बघितला तर आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. गुंड मोकाट आहे, गुंड सुसाट आहे, यांना कोणी थांबवू शकत नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बघितलं तर जे क्राईम रेट आहे जर बघितले, मग मर्डर असेल, अटेम्प्ट टू मर्डर, डकॅटी, रॉबरी, थेफ्ट, किडनॅपिंग, रेप, माझ्याकडे याची आकडेवारी जिल्हा न्याय आणि राज्याची आकडेवारी सभापती महोदय. जर हे बघितलं
तर एप्रिल पासून आतापर्यंतची आकडेवारी बघितली तर मागच्या वर्षीच्या तुलनेनं 100% जास्त आहे सभापतीमध्ये. प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी माझ्या समोर आहे सभापतीमध्ये. आणि म्हणून मला हे सांगायचं की असे प्रकार का होत आहेत, ज्या अर्थी या राज्यामध्ये सक्षम सरकार, ताकदवान सरकार, गुन्हेगारांना धाक दाखवणारं सरकार या राज्यात नाही सभापती महोदय. कारण या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच आमदारांनी गोळीबार केलेला आहे. या राज्याच्या आमदारांनी गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार केलेला आहे. अशा प्रकारची स्थिती असल्यावर मला असं वाटतं कशा पद्धतीनं कारवाई सरकार करणार किंवा पोलीस करणार, अशा प्रकारचा प्रश्न आहे सभापती महोदय. सभापती महोदय, ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र आहे. मग पुण्यासारखं शहर असेल, मुंबईसारखे शहर असेल, या ठिकठिकाणी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट सभापती महोदय तयार होतात. आज आता काही दिवस काही लोकांना असं वाटत होतं की मुंबई आणि पुण्यामध्येच आहे. आज गावोगावी अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावात सुद्धा ड्रग्ज मिळतात. याच्यावर कोणतंही सरकारचं बंधन नाही सभापती महोदय. ना फूड अँड ड्रग याच्यावर नियंत्रण ठेवू शकतं, ना पोलीस नियंत्रण ठेवू शकतं. खुलेआम वेगळ्या फॅक्टरीजमध्ये अशा पद्धतीनं ड्रग्ज वेगळ्या ठिकाणी सापडतंय सभापती महोदय. आणि आपली तरुण पिढी या ड्रग्जच्या नादी लागून अधीन होऊन एक तरुण पिढी बर्बाद होण्याचं काम या महाराष्ट्रात आता होतंय. मला वाटतं सरकार हे उघड्या डोळ्यानं सभापती महोदय बघतंय. आम्हाला ड्रग्ज विषयी येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं एक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, पोलीस का कारवाई करत नाही? कारण पोलीस सत्ताधारी पक्षाच्या हातचं बाहुलं बनलेले सभापती महोदय. मी काही तुम्हाला उदाहरणं देतो की ज्यावेळेस निवडणुका होत्या, विधानसभेच्या निवडणुका असताना पोलिसांनी कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला मदत केली याचे पुरावे माझ्या समोर सभापती महोदय. सभापती महोदय, अनेक ठिकाणी पोलिसांनी आपल्या या सत्ताधारी पक्षाने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हद्दपारीचे गुन्हे नोंदवलेले सभापती महोदय. दहशत बसवण्याचं काम केलेलं आहे, नोटिसा दिलेल्या आहे. अनेक नोटिसा माझ्याकडे या महाराष्ट्रातल्या आहे. चंद्रपूरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, संभाजीनगरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, मुंबईच्या नोटिसा आहेत, हिंगोलीच्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या जर नोटिसा बघितल्या, बुलढाण्याच्या आहेत, बीडच्या आहेत. या सगळ्या नोटिसा जर बघितल्या सभापती महोदय, तर मला असं वाटतं या सरकारने, लातूरच्या सुद्धा आहेत, या सगळ्या ठिकाणी नगरच्या आहेत, या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्याहून महाविकास आघाडीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तडीपारीच्या नोटीस दिलेल्या आहे. ज्याच्यावर 1 गुन्हा, 2 गुन्हा, साधे गुन्हे, अशा पद्धतीने या लोकांना हद्दपारीचे नोटिसा दिले गेलेल्या सभापती महोदय. प्रत्येकाची नोटीस माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक गुन्हा मागच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लोहामध्ये झाला होता. एक शिवसेनेचा उपतालुका प्रमुख संतोष वडुळे हा शिवसेनेचं काम करतो म्हणून याची बोट छाटली गेली होती सभापती महोदय. याची बोट छाटली गेली होती. रेकॉर्डवर आहे गुन्हा. तो दवाखान्यामध्ये ऍडमिट होता काही दिवस, त्याची बोट छाटली गेली होती. आणि नंतर आता एक 4 दिवसापूर्वी शिवसेनेच्या एका नांदेडच्या शहर प्रमुखाचं किडनॅपिंग झालं सभापती महोदय. याच्यामध्ये दोन्ही गुन्हेगार सारखे. सत्ताधारी पक्षाचे जे नाव आहे त्याचं नाव आहे बालाजी जाधव नावाचे एक आरोपी, कॉमन आरोपी. त्याचं 23 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी तो काय म्हणतो, आत्ताच बोलती बंद झाली की राव, हॅशटॅग दिलाय पीपीसी म्हणतात, विसरू नका, यादी तयार आहे. पीपीसी म्हणजे कोण तुम्हीच तपासा, पोलिसांनी तपासावं पीपीसी म्हणजे कोण, तपासा. त्याच्यानंतर आणखी एक जणाचं आहे, सबका हिसाब होगा वो भी भारी भारी से होगा. ज्यांनी मदत केली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद, नतमस्तक असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं नाव माझ्याकडे आहे, मी आपल्याकडे देतो, वाचून नाही दाखवत मी. नाही या सभागृहात नाही, ज्यांनी केलं त्याचं काय वाचायला काय प्रॉब्लेम नाही. नांदेडचेच आहे हे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल पीपीसी, चांगलं माहिती असेल. नंतर सांगा राजांना. मला वाटतं हे पीपीसी कोण, यांचे लोक काय निवडणुकीला कोणी विरोधात काम केलं म्हणजे काय त्याचे मुर्दे पाडायचे, त्याचं किडनॅपिंग करायचं.
पण अशा पद्धतीनं हे पीपीसी वगैरे कोण आहे काय आहे, सरकारने याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. मागच्या 200, 300, 250 वर्षापासून काही पुरातन मंदिर तिथं आहे. वाटतं खडसे साहेब इथं आले, त्यांनी सुद्धा एकदा तिथं राजा जयसिंगाचं मंदिर आहे त्याचं पुनरुज्जीवन, बरोबर ना खडसे साहेब, नाथाभाऊ, राजा जयसिंगांनी बांधलेलं मंदिर त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण मोठा निधी एकदा दिला होता संभाजीनगरात. असे जवळपास 150-200 मंदिरं त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळे मंदिरं कॉर्पोरेशनचा कमिशनर पाडण्याचा आदेश देतो. कॉर्पोरेशन आत्ता झालेली हे मंदिरं 200-250 वर्षापूर्वीचे मंदिर आहेत या ठिकाणी. राजा जयसिंगाच्या काळातले पासूनचे, संत जनार्दन स्वामींच्या काळातले आहे. निपट निरंजन म्हणून आमच्याकडे सुप्रसिद्ध एक संस्थान आहे. आणि मला असं वाटतं तिथं बौद्ध विहार आहे, विद्यापीठात मंदिरं आहेत. जनतेनं मोठा उठाव केलाय. सभापती महोदय, वाटतं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की या कोणत्याही मंदिराला धक्का लागता कामा नये. कारण महानगरपालिका विद्यापीठाच्या बाहेर काम करत असेल, विद्यापीठाचं कोणतंच ऑब्जेक्शन नसताना मला वाटतं अशा याला हात लावण्याची आवश्यकता नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडोडे उडतात मला वाटतं मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीनं कायद्याचा राजरोसपणे हे कायदे मोड केली जाते, तर मला वाटतं हे जर बघितलं तर मला वाटतं या राज्यात कायदे आहे की नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आपण सांगण्याचा मुद्दा हा की ह्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य सभापती महोदय राहिलेलं नाही. हे कायद्याचं राज्य राहिलेलं नसताना एक उद्योग विभाग आहे. सभापती महोदय, या उद्योग विभागाची स्थिती जर बघितली, या उद्योग विभागाची सभापती महोदय स्थिती बघितली तर काय स्थिती आहे? आज राज्याचे सगळे मंत्री येऊन उद्योग विभागाविषयी सांगतात की उद्योगात आम्ही एवढी भरारी मारली, एवढं आम्ही पुढे गेलो. माझ्याकडे आकडेवारी सभापती महोदय, आज या देशात महाराष्ट्र इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 13व्या स्थानावर घसरलेले महाराष्ट्राचं स्थान. सभापती महोदय, मागच्या 2 वर्षामध्ये शासनाच्या उदासीन धोरणामुळं मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये सभापती महोदय अनेक उद्योग केलेले आहे. आज या आपल्या राज्यामध्ये उद्यम या योजनेखाली छोट्या आणि लघु उद्योगाची महाराष्ट्रात 9,86,330 उद्योगाची नोंदणी आहे. मात्र यात मराठवाड्याचे फक्त 1,28,000 आणि विदर्भाचे फक्त 1,39,000 आहे. म्हणजे थोडक्यात 13% आणि 14% असं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भाचं आहे. हे मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रमाणात अतिशय मोठं आहे. मी का सांगतोय की आज मुंबई पुण्यामध्ये जागा नसताना सुद्धा उद्योग तिथे येण्याचा प्रयत्न करतात. मुंबई पुण्यालाच उद्योग असावे असा उद्योजकांचा आग्रह असतो. परंतु मला असं वाटतं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी सुद्धा या उद्योगाला येण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आणि ही जर दिली तर मला वाटतं मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणावर तरुण मुलं बेरोजगार मुंबईकडे जाण्याचा जो प्रयत्न करतायत, मला वाटतं ते थांबू शकतं. सभापती महोदय, हे सगळं होत असताना नागपूरमध्ये मला वाटतं याच्यावर बोलून हा विषय इतक्या झाला, मिहानचा गवगवा करून बेसिक फॅसिलिटी सुद्धा अजून मिहानमध्ये मिळाली नाही या नागपूरमध्ये. सभापती महोदय, आज या ठिकाणी या फॅसिलिटी नाही म्हणून एवढे सगळे नेतृत्व इथे या नागपूरमध्ये, पण या मिहानमध्ये कोणत्याही कंपन्या येण्यास तयार नाही, कारण योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं उपलब्ध नाही. सभापती महोदय, आज यवतमाळ जिल्हा खनिज समृद्ध आहे, तिथं सेज निर्माण करण्याचं आश्वासन या सरकारने दिलं होतं, त्याचं काय झालं हा एक माझा प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुंछ लॉयड कंपनीज मोठ्या प्रमाणात खनिकर्मासाठी जमीन देण्यात आली, त्याचे निकष काय आहेत? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमरावती टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केले. इतर जिल्ह्यातील उद्योग सरकार उदासीन का आहे? घोटी सिन्नर येथे सेज निर्माण करण्याकरता थेट खरेदी आपल्याकडे साहेब करण्यात आलेला भूसंपादनात आमच्या जालन्यातील एक उद्योगपती व मित्र परिवार यांनी MIDC बरोबर संगनमत करून जमीन खरेदी विक्री केली आहे. घोटी आणि सिन्नर मध्ये जालन्याचे उद्योगपती येतात आणि जमिनी खरेदी करतात. थोडक्यात अशा ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया यावा याच्यासाठी ज्यांच्याकडे जमिनी आहे ते लोक धोरण ठरवतात आणि उद्योग विभागातील अधिकारी त्याला प्रोत्साहन देतात. सभापती महोदय, त्याचं उदाहरण
माझ्याकडे सगळे डिटेल्स आहे त्याचे. घोटी आणि सिन्नर येथे सेज निर्माण करण्याकरता थेट खरेदी पद्धतीने केलेले भूसंपादन आमच्या जालन्यातील एक उद्योगपती हे MIDC बरोबर संगनमत करून काम करतात. असे काही लोकांचे धंदे सभापती महोदय. कुठं MIDC न्यायचे MIDCचे अधिकारी ठरवत नाही, सरकारचे अधिकारी ठरवत नाही, धोरण ठरत नाही. तर काही लोक जे आहेत जमिनी खरेदी करतात आणि नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं औद्योगिक क्षेत्र सभापती महोदय निर्माण केलं जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये बिडकीन शेंद्रा नावाचे एक ऑरिक सिटी एक मोठं पंचतारांकित इंडस्ट्रियल एरिया आहे. बिडकीन मधली जागा आता एकही नाही आहे. आणि मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करेल की याच्यामध्ये सेकंड फेजसाठी आपण तयारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण काही कंपन्या येत असताना यांनी जमिनी आता खरेदी केलेल्या आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सेकंड फेज होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून हा जो उद्योग विभाग आहे सभापती महोदय, वेगवेगळ्या घोषणा करतो. दावोसमध्ये 1,50,000 कोटीचे करार केल्याचे म्हटले जाते. कुठे आहे, कुठं सुरू झाला? इथलेच लोक दावोसला जातात आणि तिथे अग्रीमेंट करतात. त्या कोणी परदेशी कंपन्या येत नाही. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण आपल्याच इथले लोकल लोक दावोसला जातात, अग्रीमेंट करतात आणि आपल्याला सांगतात की आम्ही 1,50,000 कोटीचे करार केले. या करारातली अंमलबजावणी किती झाली? सरकारने माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट करावं की या दावोसमध्ये झालेल्या करारापैकी किती करार ऍक्टिव्हेट झाले. मला वाटतं याचा खुलासा सरकारने करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स 5,000 कोटीचे करार. खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे माहिती व तंत्रज्ञान खातं आहे सभापती महोदय या राज्याचं. याला सांगून या गोष्टी केल्या पाहिजे, पण तो राज्याला काही वाटत नाही, सरकारला काही वाटत नाही की आपल्या विभागाला विचारावं, आपल्या विभागाचा सल्ला घ्यावा. असं काही सरकारला वाटत नाही. परंतु अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करार केले जातात सभापती महोदय. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होत नाही. सभापती महोदय, एक मोठं स्कॅम या इंडस्ट्री विभागात चालू आहे. या राज्यामध्ये ज्या ज्या इंडस्ट्री क्षेत्र आहे, मग नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूरचा काही एरिया असेल, ठाण्याचा काही भाग असेल, मुंबईचा काही भाग असेल, रायगडचा काही भाग असेल, या ठिकाणी सभापती महोदय काही जे औद्योगिक भूखंड आहे, इथल्या इंडस्ट्री बंद पडलेल्या आहे, याचं रूपांतर कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल मध्ये मोठ्या प्रमाणावर होतं सभापती महोदय. शेतकऱ्याच्या जमिनी घेतलेल्या कवडीमोल भावाने सभापती महोदय ठिकठिकाणी, आणि या शेतकऱ्याच्या जमिनी घेतलेल्या इंडस्ट्रीसाठी. पण ज्या इंडस्ट्री बंद पडते त्याच्यानंतर मला वाटतं ही इंडस्ट्रीलाच न देता मला वाटतं सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं निवासीदारा वेगवेगळ्या बिल्डरांना वेगवेगळ्या ठिकाणी दिलं जाते. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये काही बातम्या आल्या की पुण्यामध्ये जे IT पार्क आहे, विशेषतः हिंजवडीचं, याच्यातून जवळपास अनेक कंपन्या यांनी स्थलांतर केलेले सभापती महोदय. हिंजवडे येथील जो राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे, या ठिकाणी 139 कंपन्या आहेत, 2,17,000 कर्मचारी काम करतात. आज हा IT पार्क 25 वर्षापूर्वी झालेला सभापती महोदय. दररोज इथे लाखो लोक येतात, परंतु आज या ठिकाणी कोणत्या फॅसिलिटी नाही, रस्ते नाही, पाणी नाही, कचरा उचलण्याची सिस्टीम नाही. आलं तर ट्रॅफिक जाम होती. हे सगळे लोक विदेशी लोक आहेत मोठ्या प्रमाणावर, वेगळ्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक आहे, परंतु या सगळ्या हिंजवडीच्या IT पार्ककडे दुर्लक्ष केलं जातं सभापती महोदय. IT कंपनीकडून सेवा दिलेले अनेक कर्मचारी इथे आहेत. मला वाटतं यांचा पगार मोठा आहे, यांचा वेळ यांच्याकडे कमी आहे, परंतु सरकार या हिंजवडीमधले उद्योग बाहेर जात असताना याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय आपण एकीकडे उद्योग आले पाहिजे म्हणतो, परंतु या हिंजवडीमधील IT पार्क मधले अनेक उद्योग सभापती महोदय पुणे सोडून जातात. मला वाटतं हे उद्योग पुण्यामध्ये राहिले पाहिजे. एकीकडे बेंगलोर असेल, एकीकडे हैदराबाद असेल, एकीकडे पुणे असेल, या सगळ्या IT पार्कची जर तुलना केली तर पुणे सुरुवातीला पुढे असलेलं पुणे हे थोडंसं मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली. हे मागे नाही पडलं पाहिजे, हे पुढेच गेलं पाहिजे. याच्यासाठी राज्यांनी पूर्णपणे तयारी करण्याची आवश्यकता आहे, लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. उद्योग होत असताना ऊर्जेची स्थिती तीच आहे.
आज ऊर्जा जर विभाग बघितला तर आज उद्योगांना ऊर्जा काय दरानं मिळतं. आज बाकीच्या राज्याची परिस्थिती बघितली आणि आपल्या राज्याची जर परिस्थिती बघितली तर आपल्याकडं विजेचा दर हा मोठ्या प्रमाणात आहे. सभापती महोदय, राज्य सरकार प्रीपेड मीटर बसवण्यासाठी आग्रही आहे. 64 लाख प्रीपेड मीटर अदानीला द्यायला सांगलेली, एनसीसीला 29 लाख, मॉन्टे कार्लोला 27 लाख मीटर. जनता याच्यात संभ्रमित आहे सभापती महोदय. जे प्रीपेड मीटर बसवण्याची जी प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये जनता अतिशय संभ्रमित आहे सभापती महोदय. आणि म्हणजे जनतेचा हा मनातला संभ्रम सरकारने दूर करण्याची आवश्यकता आहे. जनतेला प्रीपेड मीटर का आधीचं मीटर योग्य आहे हे एकदा जनतेचं शिक्षण करण्याची आवश्यकता आहे. सरकारने निश्चित पावलं उचललेले, परंतु जनतेला सुद्धा याच्यात मला असं वाटतं सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. आज विजेची मागणी आणि पुरवठा जर बघितला सभापती महोदय तर याच्यामध्ये मोठा फरक आहे. जे राज्याला वीज लागते ठीक आहे, राज्य शेतकऱ्यांना 7 हॉर्सपॉवर पंपापर्यंत मोफत वीज देतंय, मोफत देतं, परंतु हे शेतकऱ्यांना मिळतं का हा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांचे SMS येत असतात, व्हॉट्सअप येत असतात, पाणी समोर दिसतंय परंतु आमच्या शेतात पाणी आणतात येत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय. वीज येतर डीपी नाही, डीपी येतं वीज नाही, अशा प्रकारची ग्रामीण भागामध्ये स्थिती आहे सभापती महोदय. आज राज्याची मागणी आणि पुरवठा बघितले तर मी आता दुपारचा आकडा काढलेला आहे. दुपारी 11:45 वाजता राज्याची वीज निर्मिती आहे 17,457 मेगावॉट आणि राज्याची वीज मागणी आहे 27,544 मेगावॉट. म्हणजे जवळपास 10,000 मेगावॉटची डिमांड आणि सप्लाय मध्ये या राज्यामध्ये फरक आहे सभापती महोदय. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं जर डिमांड आणि सप्लाय मध्ये विजेमध्ये जर फरक असेल तर मला वाटतं राज्य प्रगतीच्या दिशेने जाताना एक मोठा अडथळा सभापती महोदय निर्माण होऊ शकतो. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेविषयी अनेक विषय आलेले समोर. ज्या पद्धतीने या राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीनं बोगस औषधी येण्याचं प्रमाण चालू आहे, ते जर बघितलं तर या राज्याला राज वाटली पाहिजे अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज बनावट औषधं या महाराष्ट्रात येतात. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधी आली, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बनावट औषधी आली आणि सगळी येत असताना औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला अधिकाऱ्यांनी स्टे दिला सभापती महोदय. हा स्टे तत्कालीन मंत्र्यांनी उठवला. जे मंत्री आता मंत्री नाहीये त्यांनी तो स्टे उठवला. पुन्हा त्या कंपन्यांनी सप्लाय सुरू केला, पुन्हा अधिकाऱ्यांनी स्टे दिला सभापती. म्हणजे या सरकारमधील जे मंत्री होते हे या बोगस औषधाच्या रॅकेटमध्ये सहभागी आहे का असा मला प्रश्न या निमित्तानं सभापती महोदय आपल्या पद्धतीतून निर्माण होतो. आणि म्हणून ठीक आहे, त्या राज्य सरकारमधील मंत्र्याला, बस तो शब्द वापस, राज्य सरकारमधील त्या मंत्र्याला मला वाटतं त्याची लाज वाटली पाहिजे की आपण अशा पद्धतीनं बोगस औषधं दिले जातो. याची लिंक हरिद्वारला आहे, उत्तर प्रदेशला आहे सभापती महोदय. आज हा सगळा बनावट औषधी कळमेश्वरला गेलं, नागपूरला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडीला गेलं, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गेलं, वर्ध्याला गेलं, नांदेडला गेलं, स्वारातीला गेलं, धाराशिवला गेलं. अशा ठिकाणी जा झालं माझं 5 मिनिट, ठीक आहे जा. सभापती महोदय, या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या कंपन्या आहे या अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या नावाने पुरवठा झालेला आहे. मी जे राज्याच्या मंत्र्याला लाज वाटली पाहिजे याच्यासाठी म्हणतोय की उत्तराखंड, केरळ आणि आंध्र प्रदेश पत्ते असलेल्या 5 औषधांच्या कंपन्याचे नावे हा बनावट औषधाचा पुरवठा झालेला आहे. 11 जिल्ह्यात पुरवठा झाला आहे. या कंपन्याचं नाव मिनिस्टर फॉर्म्युलेशन उत्तराखंड, रिफंड फार्मा केरळ, बायोटेक फॉर्म्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवान बायोसायन्सेस केरळ, SMN लॅब उत्तराखंड. या कंपन्याच अस्तित्वात नाही, परंतु या कंपन्यांनी आपल्या इथं महाराष्ट्रात मी सांगितलेल्या हॉस्पिटलला, वैद्यकीय महाविद्यालयाला सप्लाय केलेला आहे सभापती महोदय. याचा ज्यानंतर हे भांडाफोड झालं, याचा तपासणीचा ऑर्डर निघाला,
सभापती महोदय, नियम आहे 60 दिवसाचा. लागलं तब्बल 1.5 वर्ष तपासणीला लागले. तोपर्यंत औषधं विकून झाले होते, देऊन झाले होते, औषध बाकी नव्हतं ज्याच्यात 60 दिवसात तपासणी व्हायला पाहिजे. 1.5 वर्ष या सगळ्या बनावट औषधाच्या तपासणी लागलेले. आणि मग आपण राज्य प्रगतीच्या दिशेने जायला म्हणतो, तर मग जर आपण नीट औषध देऊ शकत नाही सर्वसामान्य माणसाला, या राज्यामध्ये बोगस औषधीचा पुरवठा होतो, प्रमाणपत्र बनवतात दिले जाते, टाल्कन पावडर मध्ये कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात, राज्याचे मंत्री त्याला स्टे ऑर्डर देतात, का अधिकारी कारवाई करतात आणि राज्याचे मंत्री त्याला स्टे देतात. मला असं वाटतंय राज्य कसं प्रगतीच्या दिशेने चाललंय, राज्य कोणती प्रगती करताय सभापती महोदय. सभापती महोदय, या आरोग्य विभागाचा वेगवेगळे विषय जर आपल्या समोर सांगितले तर मला वाटतं रात्र पुरणार नाही. मला काही अधिकाऱ्यांनी तक्रार केली, सभापती महोदय सरकारने काही निर्णय घेतले, व्यवसायारोध भत्ता वाढवण्यासाठी शासनाने एक GR काढला. सभापती महोदय, नाथाभाऊ, व्यवसायारोध भत्ता GR काढला. याच्यात 700 अधिकारी कार्यरत आहे सध्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या पगारात 15 ते 20 हजाराची वाढ होणार आहे. सभापती महोदय, या विभागातील एक सहसंचालक आहे राधाकिशन पवार, एक राजेश गायकवाड आणि हे माजी अध्यक्ष आहे राजेश गायकवाड. दानवे साहेब 5-7 मिनिट कन्क्लूड. संपत आले. हे लोक, सभापती महोदय, मला आरोप करायला चांगलं वाटत नाही, परंतु नाथाभाऊ, या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा या लोकांनी सांगितलं. सभापती महोदय, राधाकिशन पवार नाव आहे याच्यातला मुख्य, हा सहसंचालक आहे आरोग्य विभागाचा. या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. सभापती महोदय, हा कोण आहे राधाकिशन पवार, याच्यावर सभापती महोदय कारवाई होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, विषय अनेक आहे परंतु वेळ कमी आहे. सभापती महोदय, सरकार कशा पद्धतीने चाललंय आणि कोणासाठी चाललंय. माझ्याकडे आमच्या जालन्याचा एक विषय आहे सभापती महोदय. एक खरपुडी आहे, खरपुडी तालुका जिल्हा जालना आहे, एक सिडकोचा नवनगर प्रकल्प आहे. सभापती महोदय, खरं तर हा आधी प्रस्ताव आला होता 2017ला आर्थिक सहाय्यता नसल्याने, सुसहाय्यता नसल्याने प्रस्ताव रद्द झालेला. सभापती महोदय, नागेवाडी, निधोना, खांडगाव, आंबेडकरवाडी असा हा प्रस्ताव 2017ला देवेंद्रजींचं सरकार होतं, त्या काळात आर्थिक सुसहाय्यता नसल्याने हा प्रस्ताव रद्द झाला. सभापती महोदय, आता 2018ला हा प्रस्ताव पुन्हा पारित झाला. सभापती महोदय, इथल्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मला. ही एवढी जागा जी आहे खरपुडीची, फक्त 5 जणांच्या नावावर. सभापती, 5 शेतकऱ्यांकडून मातीमोल भावानी घेतली, ती येलो झोन केली. सरकारमधल्या लोकांना हातीशी धरून, सतीश अग्रवाल नाव आहे त्यांचं, कृष्णकुमार गोयल नाव आहे त्यांचं, राधेश्याम चिप्पा नाव आहे, रखमाजी जल्लेवाल नाव आहे. फक्त या शेतकऱ्यांच्या नावानं ही सगळी खरपुडीची जमीन आहे आणि सिडको अधिकृत करतो आणि सरकार या शेतकऱ्याच्या जमिनीला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जमिनी असून या 4-5 व्यापाऱ्यांनी ही जमीन जवळपास 9,000 कोटी रुपये सरकार या सगळ्या प्रकल्पासाठी देण्याची आवश्यकता आहे. जो प्रकल्प ऑलरेडी 2017ला सरकारने सभापती महोदय रिजेक्ट केलेला होता. सभापती महोदय, आणि सभापती महोदय, अशा पद्धतीने हा सिडकोचा कारभार चालत असेल तर मला वाटतं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, अनेक विषय या सरकारने अनेक पुतळे स्मारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग हिंदू मिलचं स्मारक असेल, अन्य स्मारक असेल, हे सगळे जर स्मारक बघितले तर अजूनही सरकारने हे सगळे पूर्ण केलेले नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची स्थिती आताच्या घडीला काय, फेब्रुवारी 2018 मधलं काम हे 3 वर्षात पूर्ण करायचं होतं. सभापती महोदय, अजूनही ते फक्त 40-42% काम पूर्ण झालेलं आहे. सभापती महोदय, मला वाटतं हे येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, समृद्धी मार्ग एक चांगला मार्ग झाला, परंतु याच्यावर मागच्या काळामध्ये 140 अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला. प्लीज कन्क्लूड. असं नाही, मला नाही थांबवते ना तुम्ही. नाही. मी थांबतोय म्हणलो तुम्हाला 2-4 मिनिटात. केलं ना आता, आधी जाऊन केलं ना. नाही, चांगलाच आहे म्हणलं मी, वाईट कुठे. 4:40ला आपण सुरू केलेलं होतं. सभापती महोदय, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला. सभापती महोदय,
सभापती महोदय, हे सगळं होत असताना मला असं वाटतं मी एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. सभापती महोदय, आज शिक्षण या विषयावर बोलत असताना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाची जी स्थिती आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा याचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, जिल्हा परिषदेचा शाळेचा दर्जा हा सुद्धा सातत्यानं घसरतोय. सभापती महोदय, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधले जवळपास 33% विद्यार्थी असे आहे की ज्यांना नीट अंक लिहिता येत नाही आणि ज्यांना नीट अक्षरही वाचता येत नाही. सभापती महोदय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये. सभापती महोदय, हे सगळं बोलत असताना शालेय गणवेशाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो. या काळामध्ये सरकारने जे धोरण घेतलं, विक्रेत्याकडून कापड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं आधी त्या शाळेची समिती गणवेश घेत होती. आत्ताच्या घडीला काल परवापर्यंतचा आकडा आहे, या विषयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 44,60,000 आहे. आता फक्त 41,60,000 शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेले. 3 लाख विद्यार्थ्यांना अजूनही सभापती महोदय गणवेश पोहोचलेले नाहीये. आज या गणवेशामध्ये खऱ्या अर्थानं दुसरा गणवेश द्यायचा होता स्काउट गाईडचा, 110 रुपये शिलाई त्याची. पण ग्रामीण भागामध्ये सगळे लोक 40-40, 50-50 रुपयामध्ये देऊन ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करून घेतात. मी आपल्याकडे काही गणवेश देऊ इच्छितो. सभापती महोदय, आपण घ्या, हे बघा. जर आपण परवानगी दिली तर मी फक्त काढून दाखवतो आणि आपल्याकडे देतो. माझा काही दुसरा उद्देश नाही. ही फक्त पॅन्ट आहे. सभापती महोदय, समोरून बघा निळ्या रंगाची, मागच्या साईडनी काळ्या रंगाची आहे. सभापती महोदय, हा शर्ट आहे, इकडे वेगळा रंग आहे, डार्क आहे, इकडे असा रंग आहे. सभापती महोदय, हा दुसरा शर्ट आहे. हा शर्ट बघा कसा खालीवर झालेला शर्ट आहे. हे असे गणवेश दिलेले. सभापती महोदय, सभापती महोदय, मी हे आपल्याकडे देऊ इच्छितो. मी द्यायला आणलेलं आहे त्यांना. तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. तर सभापती महोदय, मला माहिती पाहिजे आपल्याकडून की अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येऊन भाषण करत असताना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे का, हे या ठिकाणी सांगावं. ते गांभीर्य विषयाचं त्यांनी सांगावं, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. उद्या कोण भाजी घेऊन येईल, उद्या कोण त्या ठिकाणी दुसरं काय घेऊन येईल, कांदे घेऊन येईल, बटाटे घेऊन येईल, तर मला वाटतं या ठिकाणी हे योग्य नाहीये. आपण त्या ठिकाणी अगदी बरोबर, म्हणजे हे बरोबर नाही. त्यांनी अत्यंत चांगलं भाषण पहिल्यापासून करतायत, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये. या संदर्भामध्ये असं आपण म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे असं आणता येता नाही. परंतु त्यांनी जे काही आता उदाहरणादाखल दाखवलंय, निश्चित स्वरूपामध्ये योग्य ते उचित विषय. परवानगी घेतली त्यांनी, परंतु मी परवानगी घेण्याच्या अगोदरच देण्याच्या अगोदरच त्यांनी दाखवलं. परंतु हरकत नाही की परवानगी दिली नाहीये. सभापती महोदय, ते अत्यंत उत्तम पद्धतीनं, सभापती महोदय, चांगल्या पद्धतीनं ते भाषण करतायत, प्रश्न त्यांचा मांडतायत. सांगण्याचा दाखवण्याचा नाही. उद्या तुम्हाला आम्हाला अटकाव करता येणार नाही एवढं आपल्याला सांगू इच्छितो. आणि अशा प्रथा परंपरा पडल्या तर या सभागृहाचा त्या ठिकाणी अवमान आहे. मला वाटतं यापुढील कोणतीही गोष्ट होत असताना जरा पूर्व परवानगी घेतली तर आणखी उचित होईल. त्याच्यामुळे त्यांनी जे दाखवलं आणि अनाऊन्स केलं, परंतु मी कुठली परवानगी दिली नसताना त्यांनी दाखवलं, त्यांचा काही हेतू तसा नव्हता. परंतु आता यापुढील कालखंडामध्ये कुठलीही गोष्ट दाखवत असताना पूर्व परवानगीशिवाय आपण करण्यात येऊ नये एवढं आपल्याला सांगतो. म्हणूनच सांगितलं का सभागृहामध्ये हा गणवेश दाखवलेला होता. मी रुलिंग दिलेलं आहे. शेवटी मी चौकशी करायला एकमेकाचा दिलेलं रेफरन्स आहे. देत कुठेतरी याच्यामध्ये निर्णयापर्यंत यावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून यापुढील कालखंडामध्ये कोणाला असं कृत्य करायचं असेल तर ते दिलेलीच आहे. ठीक आहे. आणि सभापती महोदय, माझी परवानगी असल्याशिवाय यापुढील कालखंडामध्ये कुठलंही चालेल, असं निदर्शन चालेल, करता सभापती. येणार नाही. आणि केलं तर त्याशिवाय यापुढील कालखंडामध्ये कुठलंही चालेल, असं निदर्शन चालेल, करता सभापती. येणार नाही. आणि केलं तर त्याच्यावर योग्य ती उचित कारवाई करेल. चालेल सर, थँक्यू. सभापती महोदय, मी हा मुद्दा सांगत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागच्या काळात असा गणवेश सभागृहात आणला होता.
मी आणला. बाकी माझा उद्देश सभागृहाचे नियम कायदे मोडण्याचा मुळीच नाही, असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो. नियमाचं कायद्याचं पालन करण्याची माझी पूर्णपणे मानसिकता आहे. सभापती महोदय, हे जे गणवेश आहे आपण तपासू शकता. माझं याच्यात काही नाही. मी हे असा प्रकार झालेला आहे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 3 लाख गणवेश सभापती महोदय अजून 3 लाख लोकांना देण्याचे बाकी आहे विद्यार्थ्यांना. आणि दुसरा गणवेश तर एकही अजून विद्यार्थ्यांना सभापती महोदय मिळालेला नाही आहे. आणि सांगण्याचा मुद्दा, सरकारने हा घाट का घातला हेच मला कळालं नाही की खऱ्या अर्थानं सोलापूर सारख्या गारमेंट इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं गणवेश येत होते, परंतु सरकारने अशा पद्धतीनं का नवीन हे केलं. आणि मला वाटत नाही हे वर्ष संपलं तरी हे गणवेश येतील अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मी माझ्या या सगळ्या वक्तव्याच्या टप्प्याकडे येत असताना सभागृहामध्ये एसटी विषयी चर्चा झाली. सभापती महोदय, आज एसटी 1310 बसेस घेणार अशा प्रकारची घोषणा झालेली आहे. 3 क्लस्टरमध्ये विभागणी केलेली आहे. याची निविदा प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. सभापती महोदय, या जर निविदा प्रक्रिया जर बघितल्या तर आधीची एसटी 44 रुपये किलोमीटरनी होती सभापती, विथ डिझेल 44 रुपये किलोमीटर. आणि आता नवीन एसटी देण्याचा घाट चालू आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून, जी विदाऊट डिझेल 35 रुपये सभापतीवर. डिझेलचा भाव माझ्या माहितीवर नाही 46 44 देतोय तो. हा, म्हणजे आधी सभापती महोदय 44 रुपये किलोमीटरनं हे आत्ताच्या घडीला एसटी महामंडळाला बस मिळते, जे विथ डिझेल आहे. आता विदाउट डिझेल माझ्याकडे माहिती 34-35 रुपयाची. अनिल परब मला 59 रुपये सांगतात, परंतु 34 असेल किंवा 59 असेल, 59 तर खूपच जास्त झालं विदाउट डिझेल. आणि विदाउट डिझेल 34-35 रुपये असले तरी ते पहिल्याच्या प्रमाणात अतिशय महाग आहे. आणि म्हणून या कंपन्या कशा पद्धतीनं काय करतात मला वाटतं याच्यावर माझ्याकडे आता डिटेल्स नाही, परंतु अशा पद्धतीनं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सभापती महोदय या विषयाकडं सरकारनं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. जनतेचा पैसा आहे हा. कोणाचं? एसटी महामंडळाचे अधिकारी. मला कोणाला हे नाही करायचं, मला व्यक्तिगत काही नाही, परंतु एक कुसेकर नावाचे MD MSRTCचे हे याच्यात संपूर्ण कारवाई करतात. मला असं वाटतं याच्यामध्ये माझ्याकडे कंपन्याचे पण नाव आहे, सिटी लाईन, ट्रॅव्हल टाइम, अँथनी, या सगळ्या केरळच्या आहे, तामिळनाडूच्या आहे, बरं का आहे. या ज्या कंपन्या आहे मंत्री आहेत ना, खाली गिलोटीन आहे आणि त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री होते इथे. सभापती महोदय, आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला पण समजतं खाली गिलोटीन आहे, मंत्री सगळे तिकडे आहेत, पण काहीतरी सिरियसनेस आहे की नाही. या सगळ्यात महत्वाचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो त्यावेळेला एक तर सभागृहाचा नेता पाहिजे, मुख्यमंत्री पाहिजे किंवा सिनियर कोणतरी पाहिजे. आता खाली गिलोटीन आहे, आम्ही समजू शकतो, गिलोटीनला देखील मुख्यमंत्री लागत नाही, फक्त अर्थमंत्री कोण असेल तर बघा. तुम्हाला सगळी परिस्थिती माहित आहे. 2 उपमुख्यमंत्री, एवढं सगळं. मंडळाचा अध्यक्ष कुठे आहे? मंडळाच्या एसटीचा विषय मंडळाचा अध्यक्ष नाही आहे. जे मंत्री बसलेत त्यांना माहित नाही विषय कुठला चालू आहे. मला माहिती आहे, तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती आहे सभापती महोदय. त्यामुळं सभागृहाचे नेते आता गिलोटीनसाठी खाली गेलेले आहेत. त्यामुळं मंडळाचा अध्यक्ष, परिवहन मंत्री, जे काही तुम्हाला जे काही म्हणायचंय ते तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी सभागृहामध्ये उपस्थित आहेत, सगळं माहित आहे त्यांना, पूर्ण जास्तीचा अभ्यास आहे. विरोधी पक्षनेत्यांनी किती रुपयाचा रेट कोट केला सांगा. नाही, इथे काही प्रश्न उत्तर घेऊन आपल्याला काही आता परीक्षेला जायचं नाहीये. याची पूर्ण इत्थंभूत नोंद घेते आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यात उत्तरात त्याचं सामील होईल. सभापती महोदय 44 रुपयांनी आधी बस चालत होती.
आता दिल्ली येथील ही कंपनी, दिल्ली येथील सिटी लाईफलाईन कंपनी, केरळ येथील अँथनी कंपनी आणि गुजरात येथील ट्रॅव्हल्स टाइम कंपनी. आपल्या राज्यात काही कंपन्या नाही का, हा माझा प्रश्न आहे. तो ठीक आहे, तो टेंडरचा विषय कोण आलं कोण नाही आलं मला, पण या कंपन्या बाहेरच्या आहेत आणि यांना 35 रुपये, यांनी ते 59 रुपये नोंद केलेले आहे, परंतु 35 रुपयापर्यंत त्याच्यापेक्षा खाली देणार नाही. राज्याच्या नाही देशातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात या आपल्या राज्याची एसटी महामंडळाच्या कारभाराची सभापती महोदय याच्यामध्ये बदनामी झालेली आहे. आणि मग याच्यातले कोण संबंधित अधिकारी आहे? मला वाटतं यांच्यावर हे कुसेकर नावाचे जे MD आहे MSRTCचे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्याचा हा जनतेचा पैसा आहे. अशा पद्धतीनं एसटी मध्ये भ्रष्टाचाराच्या रूपानं जर हे घालवणार असेल तर मला वाटतं त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मला सकाळी एक मुद्दा मांडायचा होता, तो राहून गेला. 289 आपण मुंबईचा वेगळा विषय असल्यामुळे मी बोललो नाही, परंतु कांदा उत्पादकांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. सभापती महोदय, केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर 20% शुल्क लागू केलेले. सभापती महोदय, जो कांद्याचा भाव 3800 रुपये होता तो 1000 रुपयापर्यंत आलेला आहे काल परवा. आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, सभापती महोदय, अतिशय हवाल दिले. बरं, आता हे जर एवढ्या या भावानं स्वस्त भावाने घेतात तर मार्केटमध्ये ग्राहकांना स्वस्त मिळतो, तर ग्राहकांना 16 ते 80 रुपयानं कांदा मिळतोय. प्रत्यक्षात बाजारामध्ये मार्केट कमिटीमध्ये 1000 रुपयापर्यंत कांद्याचा भाव गेला आहे. सभापती महोदय, या कांद्याच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं 20% जे निर्यातीवर शुल्क लावलेलं आहे हे रद्द होण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या राज्यात कांदा हे पीक महत्वाचं आहे. सोयाबीन आणि कापसावर मी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना या राज्याची खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर बघितली तर या राज्यात सरकार आहे का? हे राज्य कुठं गतीनं जाणार म्हणतात, हे राज्य थांबणार नाही म्हणतं, हे राज्य पूर्णपणे थांबलेलं आहे. शिक्षणाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सभापती महोदय, शिक्षण जर बघितलं तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्या, शिक्षणाची अतिशय वाईट स्थिती आहे. उद्योग जर बघितले तर कोणत्या गुजरातला चाललं, कोणी मध्य प्रदेशला चाललं. उद्योग धंदे हिंजवडीचे वेगवेगळे IT पार्क मधले जवळपास अनेक उद्योग हे या महाराष्ट्राच्या बाहेर चालेल. सभापती महोदय, वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरियामधल्या उद्योग बंद पडलेल्या जागा खासगी लोकांना देण्याचा घाट या सरकारमध्ये घातला जातोय. सभापती महोदय, मग उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, कायदा सुव्यवस्थेची स्थिती असेल, शेतकऱ्यांची स्थिती असेल, शेतकऱ्याचा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कांदा असेल, या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करतंय. आणि हे सरकार थांबणार नाही. कुठे चाललं? हे सरकार थांबलेलं आहे. जनतेच्या दृष्टीने सरकार थांबलेलं आहे. सभापती महोदय, कांदा निर्यातीचा मुद्दा मला वाटतं दादांनी सुद्धा काल पत्र लिहिलं केंद्र सरकारला. 20% कांद्याचं निर्यात शुल्क रद्द झालं पाहिजे. दादा आले म्हणून पुन्हा रिपीट तो मुद्दा मागतो. जो कांद्याचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सभापती महोदय, हे कांद्याचं निर्यात शुल्क हे जे केंद्राने लावलेलं हे बंद झालं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. सभापती महोदय, सातत्यानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. कापसामध्ये ती स्थिती, सोयाबीनमध्ये ती स्थिती. अशा प्रकारचं जर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार हे राज्य असेल, हे राज्य थांबणार नाही. ते राज्य कुठं चालतंय हा प्रश्न आहे. जनतेसाठी हे राज्य चालत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महिला सुरक्षित नाही, विद्यार्थी सुरक्षित नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. दिवसा ढवळ्या गुंडांचा हैदोस या राज्यामध्ये माजलेला आहे. शिक्षणाची परिस्थिती बघितली तर अजून विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. शाळा गळक्या, शाळा पडक्या जिल्हा परिषदेच्या. अदानीला शाळा एकीकडे अदानीला शाळा दिल्या जातात, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त केल्या जात नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. उद्योगधंदे सुद्धा बंद करण्याचा घात या ठिकाणी घातला जातो. मोठे मोठे उद्योगाच्या फक्त घोषणा होतात, प्रत्यक्षात एस्टॅब्लिशमेंट अजून होत नाही. दावोसला आपण जातो, टुरिझमसाठी जातो, प्रत्यक्षात करार होतात, अंमलबजावणी शून्य होती. आणि म्हणून 261-59 प्रस्तावाच्या माध्यमातून या सरकारच्या या भूमिका, हे सरकार अकार्यक्षम आहे. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या हिताचं नाही. हे सरकार स्वार्थासाठी चालवलं जातं, मुठभर लोकांसाठी चालवलं जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा या सरकारने उडावलेला आहे. या सरकारला तोंड असून हे सरकार बोलत नाही. या सरकारला कान असून जनतेच्या कानठळ्या, जनतेचा प्रश्न या सरकारच्या कानावर जात नाही. आणि आज एवढे खून घटना घडत असताना सत्ताधारी पक्षाचा एकही मंत्री ज्याचा खून झाला त्याला भेटायला जात नाही. ना बीडला जातो, ना परभणीला जातो.
जर सरकारचा सहभाग नसेल तर किमान एखाद्या मंत्र्याने जाऊन या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन व्यक्त करायला पाहिजे होतं, पण तो सरकारचा एकही मंत्री अजूनही सांत्वनासाठी साधा गेलेला नाही. या लोकांना न्याय कोण देणार? या लोकांना सरकार न्याय देणार का? या लोकांच्या खुनात सहभागी असणारे सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या पद्धतीनं दिवसा ढवळ्या उजळ माथ्यानं वावरतात, मात्र त्यांच्या हातात हातकडी घालण्याचं हिंमत या सरकारमध्ये का? मी सातत्यानं पळणीच्या वाल्मिक करारांचं नाव घेतो, जो एका राज्याच्या मंत्र्याच्या जवळचा माणूस आहे. त्याच्यावर कारवाई का होत नाही? नागपूरमध्ये येऊन एका फार्म हाऊसवर तो थांबतो, पण तो त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि म्हणून या 261च्या प्रस्तावाच्या माध्यमातून या सरकारच्या या पूर्ण भूमिकेचा मी विरोध व्यक्त करतो आणि थांबतो. सभापती महोदय, आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.